म्हणजे ऑलमोस्ट 1 सेकंड पर कंप्रेशन पर टू कंप्रेशन पर सेकंड ऑलमोस्ट, बरोबर आहे ना? करेक्ट. दॅट इज अ रेट. एवढ्या रेटनं आपल्याला चेस्ट कंप्रेशन करायचं. दुसरं, एवढ्या रेटनं चेस्ट कंप्रेशन करत असताना त्यात मध्ये 2 भाग करायचे आहेत. कंप्रेशन हाफ पार्ट म्हणजे 2, समजा तुम्ही 1 सेकंदात 2 कंप्रेशन करणार आहात, बरोबर आहे की नाही? त्यातल्या अर्ध्या सेकंदात कंप्रेशन आणि अर्ध्या सेकंदात कंप्लीट अलाउ रिकॉईल. कारण एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही कंप्रेशन करणार त्यावेळेला ब्लड फेकलं जाणार. तुम्ही जर रिलॅक्स नाही केलं तर परत व्हीनस ड्रेनेज परत नाही येणार हार्ट मध्ये. मग दुसऱ्या वेळेला काय कंप्रेशन करणार? व्हीनस ड्रेनेज परत यायला पाहिजे. ते येण्यासाठी तुम्ही रिलीज केलं तर निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होणार आणि ते पंप सक करणार सगळं ब्लड फ्रॉम द लेग. जे तुम्ही पहिला पाठवलं आर्टरी मध्ये गेलं तिकडून व्हेन्स मधून परत. सो यू हॅव टू गिव्ह इक्वल टाइम फॉर. मग रिलॅक्सेशन करताना याचा अर्थ हात नाही काढायचा, कारण तो परत ठेवायलाच अर्धा सेकंद लागेल. करेक्ट. आय एम टॉकिंग अबाउट सायन्स. करेक्ट. सो यू हॅव टू डू दॅट हाफ सेकंड मध्ये. म्हणजे जर तुम्ही 1 सेकंदात 2 म्हटला तर इट इज कमिंग विथ ओनली 0.15 सेकंड, 0.15 सेकंड, 0.15 सेकंड, 0.15 सेकंड. दॅट इज ऑल अबाउट. त्याच्यामध्ये 2 झाले. सो दॅट इज व्हॉट यू हॅव टू बी व्हेरी. मग ते रेट तुम्हाला ना ते फीलच यायला लागतं. तुम्ही ते कॅल्क्युलेट नाही करू शकत. 0.15 सेकंड कसं कॅल्क्युलेट करणार? सो त्याच्यासाठी तुम्ही परफॉर्म विल वॉचिंग करा. म्हणजे तुम्हाला रेटचे फील येतं किती फास्ट करायला पाहिजे. मला फील आलं की झालं. करेक्ट और नॉट. बायोलॉजिकल सायकल सेट होईल तुमची प्रॅक्टिस करताना. घरी पण तसंच करायचं असतं प्रॅक्टिस. ओके. सो दिस इज वन. थर्ड थिंग, व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग इज ऑफकोर्स 2 गोष्टी सांगितल्या. रेट सांगितला, अलाउ कम्प्लीट चेस्ट रिकॉईल. तिसरी, व्हॉट इज हाय क्वालिटी सीपीआर मध्ये तिसरी गोष्ट? Depth of compression. Depth of compression has to be 2 inches for adult. At least 2 inches. Correct? 2 inch. मग आता तुम्हाला जर 2 इंच म्हणजे आता मला पट्टी पण घेऊन फिरायला पाहिजे रस्त्यावर, म्हणजे कसं काय? ओके. तर 2 inches or 1/3 of his chest chest length diameter. तो हे जर दिसते का तुम्हाला मॅनिक्युअर मध्ये हे ह्याचं 1/3 आत गेलं पाहिजे. ओके. 1/3 आत गेलं पाहिजे. दॅट इज द मिनिमम. दॅट हॅज टू गो. दॅट इज डेप्थ ऑफ कंप्रेशन. सो रेट ऑफ कंप्रेशन, मग अलाउ चेस्ट रिकॉईल, मग डेप्थ ऑफ कंप्रेशन. अजून काय? पोझिशन विल कम. दिस इज आय एम टॉकिंग अबाउट. एकदा सगळं घेतल्यानंतर करायला चालू केलं की ह्या 5 गोष्टीकडे लक्ष पाहिजे. पण तेच की डेप्थ म्हणजेच प्रेशर. येस, एनिथिंग एल्स? No gap of 10 more than 10 seconds. No gap. So whatever you will do, एकदा चालू केलं की चेस्ट कंप्रेशन मध्ये till you decide that नाही irreversible आहे, डेथ झाली, संपला विषय, किंवा त्याला घेऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये सोडला, तोपर्यंत त्याच्यात 10 सेकंदापेक्षा जास्त गॅप नाही पडला पाहिजे चेस्ट कंप्रेशन. ठीक आहे. दॅट्स द फोर्थ. अँड द लास्ट वन इज रिलेटेड टू ब्रीथ. इज डोंट ओव्हर व्हेंटिलेट द पेशंट. ओव्हर व्हेंटिलेट म्हणजे डीप ब्रेथ. मी तुम्हाला ज्यावेळेला पुढचा पार्ट शिकवेन पल्मोनरी त्याच्याबद्दल बोलू आपण. पण हे कॉम्प्रेशन टोटल हाय क्वालिटी सीपीआर मध्ये 4 रिलेटेड टू हार्ट कॉम्प्रेशन आहेत आणि 1 रिलेटेड टू ब्रेथ आहे. मी तुम्हाला नंतर सांगतो. सो एकदा चालू केलं की हे 4 गोष्टी डोक्यात असतात आणि ह्या 4ही गोष्टी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसणार, आपोआप होणार. तुम्ही फक्त ते कसं करायला जर करत राहिला, आणि नॉट ओनली दॅट, तुम्ही करताना काय चुका करायला ते वी आर ऑब्झर्विंग. सो वी विल करेक्ट हिअर ओनली. So like the way that is a perform while watching or practice while watching. तर करूया आपण ते. ओके. तर ते करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं पोझिशन. त्या पोझिशन मध्ये ऑलवेज रिमेंबर होल चेस्ट कंप्रेशनचा जो पार्ट आहे ना, वी डिवाइड इनटू 4 स्टेप्स. 4 स्टेप्स. पहिल्या 4 स्टेप पैकी पण त्याच्यात 2-2 स्टेप करायचे. म्हणजे 2 स्टेपची 1 स्टेप, 2 स्टेपची 1 स्टेप. ओके. तर पहिली स्टेप आहे ती पोझिशन. पहिली स्टेप आहे ती पोझिशन आणि त्या पोझिशन मध्ये 2 नंबर. ओके. कुठले? एक तर युअर ओन पोझिशन ऑफ द बॉडी अँड युअर पोझिशन ऑफ द हँड ऑन द विक्टिम. या 2 गोष्टी. ठीक आहे ना? करेक्ट. ओके. आता फक्त तात्पुरतं काय काम करा, करायच्या अगोदर, व्हिडिओ चालवायच्या अगोदर तुम्ही सगळे इकडे करून घ्या. कारण ते सगळे लोक जे बघतील ना, ते लॅटरल व्ह्यू जे बघतील तर तुम्हाला दोन्ही पोझिशन कळेल. सो यू जस्ट टर्न ऑन दिस साइड, यू टर्न ऑन दिस. करेक्ट. so that you can all see that, like, because position बघताना lateral पाहिजे. ओके. आणि मग करताना परत आपण असं लिहू शकतो.
असं करत असताना करायचं नाही. सर तुम्ही बघा माझं व्यवस्थित आहे की नाही, असं काही नाही. जसं तुम्ही एकदा चालू केलं की करायचं, हे फक्त ह्याच्यासाठी. हा ओके. सो नाउ युअर मेन इम्पॉर्टंट पॉइंट इज युअर ओन पोझिशन अँड ऑल्सो द पोझिशन ऑफ द हँड. हे 2 पॉइंट. सो लेट अस नाउ डू द हँड पोझिशन फर्स्ट. कसं करणार? राईट लेफ्ट तुम्ही दोन्हीकडे बसू शकताय, असं काही नाही आहे की लेफ्ट किंवा राईट कुठे बसू शकताय. हात ठेवत असताना पहिली गोष्ट तुम्ही डावा किंवा उजवा कोणताही हात खालीवर वापरू शकताय. परंतु एक जस्ट जनरल जर विचारलं किंवा एक असा जो डॉमिनंट नेचर आहे की जो सगळ्यात तुमचा जो डॉमिनंट हात आहे ना तो वर, आणि जो तुमचा जो फॉर एक्झाम्पल मी उजवा हात वापरतो जास्त, तर डावा हात पहिला मग त्याच्यावर उजवा हात. असं केलं तर थोडंसं कम्फर्टेबल जातं, पण नॉट लाईक अ रूल. ठीक आहे. सो यू नीड. मग कुठे ठेवणार? हे जे हील ऑफ द हँड आहे हे कुठे ठेवणार एक्झॅक्टली? इथं म्हणजे not on at all a GP sternum. In fact, it is lower part of the sternum, not GP sternum. ओके. परंतु त्याच्या म्हणून ते स्टर्नम बिर्नम न बघता डायरेक्ट निप्पल लाईन. सो सी द निप्पल लाईन. करेक्ट. 2 निप्पलच्या मध्ये इमॅजिनरी लाईन करायची, त्याबरोबर तिथे ही झालं. असं झालं सिच्युएशन. पण तुम्हाला असं पण पाहिजे ना. मग असं जे पाहिजे म्हणजे जे जे तुमचं जे कॉन्केव्हिटी किंवा कॉन्व्हेक्सिटी असते स्टर्नमची, लोअर एंड ऑफ दॅट कॉन्व्हेक्सिटी ऑर कॉन्केव्हिटी. बरोबर. लोअर एंड ऑफ द स्टर्नम बट नॉट ऑन द जीपी स्टर्नम. म्हणजे तुम्ही जर बॉडीचं लक्षात ठेवला तर ऍक्च्युली ना असं असतं, इथं एकतर स्टर्नमचे डिपेंड असतं. स्टर्नम अपेक्टस पण असू शकतं, कॅव्हरनेटम किंवा कॅरायनेटम किंवा. तर काय असतं त्याच्या लोअर एंड? जीपी स्टर्नम इज हियर. हे खड्ड्यामध्ये असतं ॲब्डोमेन मध्ये. यू वॉन्ट टू गो हियर. लोअर एंड ऑफ द लोअर 1/3 ऑफ द स्टर्नम. ही झाली अशी पोझिशन, आणि अशी पोझिशन इन बिटवीन द लाईन, म्हणजे तुम्हाला परफेक्ट पोझिशन कळेल. सो विल यू टेक दॅट पोझिशन. आणि करत असताना पहिला तुमचा हात असा ठेवा, मग दुसरा हात पूर्ण फिंगर्स इंटरलेस करायचे आणि खालचे फिंगर्स उचलायचे, आणि वरच्या हाताचं जे हील आहे ते वरचा जो हात आहे त्याचं हील आहे ते बरोबर ह्या हाताच्या हीलच्या वर सगळं वजन त्याच्यावर आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात विक्टिमच्या आणि तुमच्या जो कॉन्टॅक्ट आहे ना तो फक्त एवढा असायला पाहिजे. ओनली दिस मच. ओके. सो विल हॅव पोझिशन एव्हरीवन. करेक्ट आहे तुम्ही बघा बघू. मी सांगितलं नाही कुठे ठेवला हात कुठे ठेवला? टच कुठे आहे? अजून कुठे ना सिक्वन मध्ये यायचं ना. ही लाईन झाली अशी शोधायची इथं ना. हे पॉइंट आहे ना ह्या करेक्ट इथं ठेवला. ते बघताना काय वाटतंय प्रत्येकाला करत असताना वाटतंय, कारण तुम्ही हात ठेवला ना मग पूर्ण हात जवळजवळ लेफ्ट साईडला जातो. पण तसंच व्हायला पाहिजे, कारण हे सेंटरला यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतंय ते सेंटरला म्हणून तुमचा तो हा जे हील असतं ते पाठीमध्ये येतं राईट साईडला. एक्झॅक्टली दिसत असताना असं दिसलं पाहिजे. आता बघा हा पूर्ण हात दिसतो लेफ्ट साईड. बेसिकली हील इथं सेंटरला यायला पाहिजे. नथिंग शुड बी ऑन द राईट साईड. राईट साईड मीन्स राईट साईड ऑफ द विक्टिम किंवा लेफ्ट साईड. तुम्ही डिपेंड कसं बसताय त्याच्यावर अवलंबून आहे. बट ॲज आय एम टेलिंग यू, ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि होल फिंगर्स का लिफ्ट करायचे? फिंगर्स असे लिफ्ट का करायचे? कारण तुम्ही ज्यावेळेला समजा असेच ठेवून जर केला तर यू नो फिजिक्स एक विषय होता माहिती आहे का तुम्हाला सगळ्यात? मला फार आठवावं लागतं की असं पण काहीतरी होतं आयुष्यात, मला कळलेलं नाही त्याचं काय, पण इथं कधीतरी मला त्याचा उपयोग झाला. म्हणजे इफ यू रिअली गिव्ह फोर्स टू द लार्जर सरफेस एरिया, सो इट विल बी द हार्टवर जाणारच नाही, तो पसरणार. यू वॉन्ट टू गिव्ह एक्झॅक्टली पिन पॉइंट फोर्स टू द वन सो दॅट यू डोंट हॅव टू एक्झर्ट मच. करेक्ट ऑर नॉट? म्हणून पिन पॉइंट त्याच्यासाठी तुम्हाला हे वर उचलायचं आहे. आणि ते वर उचलताना दुसरं काय होतं, या हाताचं पूर्ण वेट आणि सगळं पॉवर पण तुमची त्या हातावर. करेक्ट? ओके, चलो ठेवा. झाली. हे झालं हँड पोझिशन. अजून झालेली कम्प्लीट व्हायचे पण ते सायमल्टेनियस होईल. आता सी एव्हरीबडीज बॉडी पोझिशन ॲब्सोल्युटली रॉंग आहे की नाही? बिकॉज नो नो डोंट वरी, तुमची काय चूक नाही. आय एम जस्ट टेलिंग यू रॉंग पण कसं असतं. युअर पोझिशन शुड बी your thighs and the legs has to be 90 degree. लक्षात आलं का? thighs and the legs, see thighs and the legs त्याच्या मधला जो कोन आहे ना तो 90 डिग्री पाहिजे. 90. आता बघा काय काय होतं 90 डिग्री करता. 90 नव्हे 90 डिग्री. बरोबर आहे का? बघा
तुम्ही पण बघू शकता, हेल्प करू शकता. 90 डिग्री आहे का, ते अजून आहे का, अजून तुला थोडं पाठवून जावं. 90 डिग्री तुम्हाला लक्षात येईल, अजून पाठवलं जाईल 90 डिग्री अजून, कारण 90 डिग्री करण्यासाठी तुम्हाला परत पाठवून जावं लागतं. परंतु जो दुसरा अजून जे पोझिशन मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो खराबच होत चालला. कुठला माहिती आहे का, दॅट शोल्डर, एल्बो अँड युअर रिस्ट हॅज टू बी इन वन लाईन. मग आता कसं करणार, 90 डिग्री तर मेंटेन करायचं आहे. काय करणार सांग, बरोबर आहे. यू डू 90 डिग्री आहे का ते ऑटोमॅटिकली. तुम्ही जर हे लक्षात ठेवलं की मला असंच करायचं, मग तुमचं ऑटोमॅटिकली तुम्हाला कळणार की काय आपलं चुकते काय. ओके सी अजून एक हे 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 आणि हे, आणि तुझं डोकं आहे ना ते कम्प्लीट त्या जवळजवळ विक्टिमच्या लेवलच्या बाहेर जातं, कारण तू स्ट्रेट सेंटर येणार ना असं. थोडस पुढं हे 90 डिग्री पेक्षा आता करायचं. आता बघितलं तर इफ यू सी धिस पोझिशन यू विल रिअलाइज, सर मी पडणार आहे तोंडावर. बरोबर आहे ना, तुला वाटतं की नाही. एक्झॅक्टली तशीच पोझिशन पाहिजे. काय माहिती, अख्खं तुमचं बॉडीचं वेट इज कम्प्लिटली ऑन द युअर रिस्ट. सो व्हेन यू कॉम्प्रेस, यू डोंट कॉम्प्रेस विथ युअर हँड, you don't compress with your elbow, you compress with your body. अजिबात थकवा जाणार. You try to do this, you might be doing it for a second, maybe 30 seconds, 60 seconds, not more than that, because it will get tired. It's not easy to push this thing in 2 inches down, and that too also twice in a second. Understood? अशा वेळेला your position really matters. आणि का 90 डिग्री करायचं, 90 डिग्री केल्यावर हे सगळं बॉडीचा हा जो अप्पर पार्टचा वेट आहे ना तो सगळं, आणि अशी पोझिशन असेल, आणि हे ना ह्याचा वापर कम्प्लीट लेव्हल, म्हणजे ह्याला काय असं काठी आहे ना, असं काठीसारखा वापर करायचा. सगळं वेट असणार ते सी शोल्डर, एल्बो लॉक करायचे. आता दुसऱ्या शेवटच्या पोझिशन मध्ये हे करत असताना एल्बो लॉक, लॉक म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असा ठेवतो. लॉक मीन्स लाईक दिस, एक्सटेन्शन, सिव्हिअर एक्सटेन्शन. कारण तुम्ही लॉक कर असं नाही लॉक केलं ना तर अगेन सेम थिंग फिजिक्स, वाकडी काठी असेल तर प्रेशर करेक्ट जाणार नाही, स्ट्रेट असायला पाहिजे तर प्रेशर डायरेक्ट जाईल. बरोबर आहे ना, करेक्ट. सो लॉक द एल्बोज कम्प्लिटली. कुणाला काही प्रॉब्लेम असेल हाडाचा वगैरे तर काही करू नका, इथेच तुटेल. ठीक आहे. आता हे करत असताना फिंगर्स कसे झाले, असं भरपूर आहे. असं करतच राहिलं तर चूकच, म्हणजे परंतु असं सगळं लक्षात ठेवायचं. आता थोडंसं तुला पुढे यावं लागेल, तुझं 90 डिग्री करणं आणि ते पुढे थोडंसं अजून पुढे, आणि आता मग व्यवस्थित पुढे. सी तुमचं जर एक असं तुमचं, तुम्ही जेव्हा खाली करताना तुम्ही बघत असताना त्यावेळेला ऍक्च्युअली स्पीकिंग तुमच्या बरोबर डोळ्याच्या लेवल तुमची त्या हाताच्या पुढे जाते. म्हणजे तुम्ही ना अक्षरशः एक्झॅक्टली, तुम्हाला क्रिकेट माहित असेल तर जसं शिकवतात ना की एक्झॅक्टली तुमच्या डोळ्याच्या लेवलला बॉल अँड बॅट यायला पाहिजे, सेम काइंड ऑफ थिंग एक्झॅक्टली तुमच्या लेवलला खाली असेल. ओके. जर तुम्ही असं लांब राहून बघत असाल आणि तुम्हाला सगळी चेस्ट दिसते आणि तुमचा हात दिसतो तर प्रोबॅबली यू आर नॉट इन करेक्ट. करेक्ट. अजून थोडं पुढे तुमचं अपर बॉडी अगदी, जर हे मी असं काढलं तर फक्त त्यालाच माहित काय होणार आहे. ओके. सो नाउ लेट अस रन दिस व्हिडिओ अँड नाउ यू, आता तुम्ही असं टर्न व्हा पोझिशन किंवा असंच करा, इट्स ओके फाईन. लेट अस डू लाईक वी विल ऑब्झर्व फ्रॉम दिस साइड. This is a practice while watching. फक्त प्रॉब्लेम तुम्हाला बघायला आहे. We will be showing you a video clip and you have to synchronize with it on your respective mannequins. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. Wait. 30 झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. Okay. Okay, your depth has to be little more. 2 inches जायला पाहिजे. But otherwise you people have done exceedingly well. But आता तुझ्या लक्षात 30 झाले. 30 नंतर त्याला गॅप होता ना. What was that gap for? Breathing. So जो राहिलेला पार्ट चेस्ट CPR मध्ये चेस्ट कम्प्रेशन रेट आहे 100 to 120, दॅट इज अ रेट. 30 झाले की तुम्हाला गॅप घ्यायचा आहे
तो गॅप कशासाठी आहे? 2 ब्रेथ देण्यासाठी आहे. सो रेशो ऑफ चेस्ट कंप्रेशन आणि ब्रेथ इज व्हेन यू आर सिंगल रेस्क्युअर इट इज 30:2. 30 चेस्ट कंप्रेशन 2 ब्रेथ. ते 30 चा जो रेट आहे तो 100 to 120 पर मिनिट. कन्फ्यूज व्हायचं नाही. नाहीतर 100 to 120 दिल्यावर ब्रेथ द्यायचे नाही आहे. या दॅट कॅन हॅपन. प्रोबॅबली पीपल अंडरस्टँड लाईक दॅट. ओके हे सगळं मिस्टेक्स मला माहित आहे शिकून 30 झाल्यावर यू टू अँड दॅट गॅप इज नॉट मोर दॅन सिंपल. करेक्ट और नॉट? मग परत एकदा करणार कारण तुम्हाला माहित होतं. मग दुसरी वेळेला फास्ट लक्षात येईल. ओके परत एकदा टेक पोझिशन प्रॉपरली. तुमचं तुम्ही जज करा. माझं 90 डिग्री आहे का? वेट सगळं माझ्या बॉडीवर जाते का? फिंगर्स वर आहेत का? माझी पोझिशन बरोबर आहे का? एल्बो लॉक करा. लॉक. यस. डू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. काढायचं नाही हात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. So, कसं वाटलं? मी त्याबद्दल विचारत नाही सर फार छान वगैरे नाही. श्वास जरा चढल्यासारखं वाटतं ना, दमल्यासारखं नाही. कोणालाच नाही वाटलं. थोडंसं वाटतं ते पण प्लास्टिक. When you will do in the real life scenario with your whole adrenaline shooting to the sky, it is very difficult. आणि हे तुम्ही किती केलं फक्त? So, half minute. आणि मध्ये 10 सेकंदाचं ब्रेक धरत धरत नॉट मोर दॅन 40 seconds. बरोबर आहे ना? 30 चे 2 केले आपल्याला 120 एका मिनिटात करायचे. म्हणजे तुम्ही अर्धाच मिनिट केलं ना टोटल मिळून. खरं त्याच्यामध्ये 10 सेकंदाचा ब्रेक दिला तर म्हणजे 40 सेकंद. 40 सेकंद केले. 40 सेकंद कोण मदत करायला तुम्हाला? तुम्ही मदतीला म्हणून ते मदतीला लवकर कॉल करायचं. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. जर हे एकदा तुम्ही करायला लागला तर फार सारखी आठवण येते. अरे मी बोलवलेलं नाही कोणाला. एकदा बोलवलेलं असेल ना तर ते ट्रेकिंगचा एक नियम असतो माहिती ना. कुठला पण ट्रेक अवघड कधी वाटत नाही. त्या ट्रेकचा जर एंड सारखा दिसत असेल ना, हे दिसतंय तो अवघड वाटत नाही. दिसत नसतं तर आहे का नाही आहे का